Hi everyone, good morning. Last lecture we studied the exercise number 1.1 with some problems. Basically question number 4 आपला राहिलेला होता त्या 1.1 मधला आपण तो डिस्कस करूया. क्वेश्चन नंबर 1 काय दिलंय ते पहिल्यांदा आपण पाहूया. याच्यामध्ये असं लिहिलंय अ टेबल ऑफ व्हॅल्यूज एफ जी अँड एफ डॅश जी डॅश आर गिवन. एक्सच्या कॉलममध्ये 2 4 6 दिले, एफ ऑफ एक्स दिलेला आहे, जी ऑफ एक्स दिलेला आहे, एफ डॅश ऑफ एक्स दिलेलं आहे आणि जी डॅश ऑफ एक्स दिलेलं आहे. म्हणजे काय दिलेलं आहे बघा, एफ ऑफ 2 असताना ह्याची व्हॅल्यू 1 दिलेली आहे, जी ऑफ 2 असताना व्हॅल्यू 6 दिलेली आहे, एफ डॅश ऑफ 2 असताना -3 दिलेले आहे आणि जी डॅश ऑफ 2 असताना 4 दिलेले आहे. अशाच रिस्पेक्टिव्हली सगळ्या व्हॅल्यू आपल्याला काय दिलेल्या आहेत, गिवन दिलेले आहेत. आणि आपलं डेस्टिनेशन काय आहे तर बघा, इफ आर ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर डॅश ऑफ 2. क्वेश्चन नंबर 4 एक्सरसाइज नंबर 1.1 मधला प्रॉब्लेम. कसं सोडवायचा? अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा तुम्हाला हे फंक्शन कोणतं आहे ते दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, ह्या फंक्शनला आपल्याला कंपोजिट फंक्शन असे म्हणतात. आता कसं करायचं, वी वॉन्ट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर डॅश ऑफ 2. डोक्यावरती जर डॅश असेल तर त्याचं प्रॉपर मिनिंग आहे की त्याचं पहिलं डेरिव्हेटिव्ह काढायचं. लास्ट लेक्चरला आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे. आता आर ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स दिले आणि वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द आर डॅश ऑफ 2. पण आर डॅश ऑफ 2 काढण्यासाठी आपल्याला आर डॅश ऑफ एक्स माहिती पाहिजे, म्हणजे आरचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. मग याचं सोल्युशन कसं असणार? इट इज अ व्हेरी सिम्पल. बघा, वी आर गिवन कोणतं दिले तुम्हाला, वी आर गिवन दॅट आर ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. हे ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आर डॅश ऑफ 2, पण त्याच्या अगोदर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढणं गरजेचं आहे. म्हणून ह्याला काय म्हणायचं, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. लक्षात ठेवा, हे फंक्शन एक्सच आहे म्हणून आपण त्याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं. आता आर ऑफ एक्सचं पहिलं डेरिव्हेटिव्ह काढलं तर आर ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं आर डॅश ऑफ एक्स. लक्षात ठेवा, आर डॅश ऑफ एक्स या शब्दाचा अर्थ आहे की डी आर बाय डी एक्स. हे असं पण आपण लिहू शकतो. आपण नंबर ऑफ वेजने डेरिव्हेटिव्ह डिनोट करतो. आता आर ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढलं आर डॅश ऑफ एक्स. आता एफ ऑफ जी ऑफ एक्सचं ज्यावेळेस आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं असतं त्यावेळेस थोड्या वेळ तुमच्या मनामध्ये ह्या जी ऑफ एक्सला एक्स समजा. जर एफ ऑफ एक्स असतं आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असतं तर आपण एफ डॅश ऑफ एक्स म्हटलं असतं. तसं आपल्या मनामध्ये या जी ऑफ एक्सला आपण थोड्या वेळ काय कन्सिडर करायचं, एफ ऑफ एक्स झालं. मग काय होणार, एफ ऑफ जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढताना आपण इन युअर माइंड यू हॅव टू कन्सिडर ॲज एक्स इन द प्लेस ऑफ जी ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्सचं पहिलं डेरिव्हेटिव्ह काय असतं, एफ डॅश ऑफ एक्स. तसं ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना एफ डॅश घ्यायचा, जी ऑफ एक्स आहे तसा ठेवायचा. लक्षात ठेवा, फक्त बाहेरच्याच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आणि आता ज्याला तुम्ही काय म्हटलंय, एक्स म्हटलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं. मग एक्स कोणाला म्हटलंय, जी ऑफ एक्सला. जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह इथे कॅल्क्युलेट करायचं. लक्षात ठेवा, आपण एक्स कोणाला म्हटलंय, ह्या जी ऑफ एक्सला, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे ह्याचं फायनल आन्सर काय येणार, आर डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असेल, जी डॅश ऑफ एक्स. प्रॉपर मिनिंग काय असणार, जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, जी डॅश ऑफ एक्स. आणि परत ह्या एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येणार, बट इट इज नॉट नेसेसरी टू राईट. हे आपलं काय म्हटलं, हे फंक्शन मिळालं आर डॅश ऑफ एक्स. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की आर डॅश ऑफ 2, आय एम नॉट इंटरेस्ट टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. मला आर डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. मग ह्या फंक्शनमध्ये एक्सच्या ठिकाणी किती पुट करायचं, 2 पुट करायचं. मग काय म्हणायचं, पुट एक्स इक्वल टू 2 इन अबाव इक्वेशन. आता माझ्याकडे जागा नाही त्याच्यामुळे मी इथे लिहितो इन अबाव इक्वेशन. जर एक्सची जागा 2 ला दिली तर काय होईल, आर डॅश ऑफ 2 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ 2. लक्षात ठेवा, आर डॅश ऑफ 2 एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 इंटू जी डॅश ऑफ 2. आपण फक्त काय केलेलं आहे, व्हॅल्यू त्याच्यामध्ये एक्सची जागा कुठं टाकलेलं आहे, 2 ला दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आर डॅश ऑफ 2 इज इक्वल टू लिहित असताना काय आन्सर येतं बघा. आता एफ डॅश तर आहे तसा लिहिला, एफ डॅश ऑफ. आता अकॉर्डिंग टू द अबाव टेबल त्यांनी जी ऑफ 2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. जी ऑफ 2 ची व्हॅल्यू बघा, जी ऑफ एक्स 6 दिलाय तर जी ऑफ 2 किती दिलेला आहे, तर
जी ऑफ एक्स 2 असताना 6 दिलाय, म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये जी ऑफ 2 ची व्हॅल्यू किती येणार 6 येणार. म्हणजे एफ डॅश ऑफ सी, मी जी ऑफ 2 च्या ठिकाणी ही व्हॅल्यू दिलेली आहे ह्या टेबलमध्ये. 2 असताना फंक्शनची व्हॅल्यू 6 आहे. इन टू हे मल्टिप्लिकेशन आहे इथं, आर डॅश ऑफ 2 इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ 2 ची व्हॅल्यू 6 आणि नंतर जी डॅश ऑफ 2. मग जी डॅश ऑफ 2 ह्या टेबलमध्ये बघायचं, जी डॅश ऑफ एक्स 4 आहे, म्हणजे जी डॅश ऑफ 2 किती दिलं आहे नंतर इथं 4 दिलेलं आहे. इन टू 4 इज इक्वल टू, आता ह्याच्यामध्ये एफ डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू सुद्धा माहिती पाहिजे तुम्हाला. मग ह्या टेबलमध्ये एफ डॅश कुठे आहे हित आहे, पण एफ डॅश मध्ये काय टाकल्यावरती व्हॅल्यू काढायची 6, म्हणून एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 6 असताना व्हॅल्यू दिलेली आहे -4, म्हणून हे लिहिताना लिहायचं -4 इंटू हे ओरिजिनली 4. म्हणजे कुल मिलाकर इसका आंसर क्या आएगा, हियर आंसर आई विल राइट आर डॅश ऑफ 2 इज इक्वल टू -4 इंटू 4 दॅट इज इक्वल टू -16. हे तुमचं काय असेल फायनल आन्सर असेल. लक्षात ठेवा आपल्याला काय दिलेलं आहे, आर ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी काय केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं. का घेतलं, इन ऑर्डर टू फाइंड आर डॅश ऑफ 2. मग आर डॅश ऑफ 2 काढण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, पहिल्यांदा आर डॅश ऑफ एक्स माहित पाहिजे, म्हणून ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं. ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं असताना एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स येणार. ह्याला मनामध्ये तुम्ही एक्स कन्सिडर केलं, मग एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स झालं. इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स काय असतं, जी डॅश ऑफ एक्स. आता आपल्याला प्रॉपर भाषेमध्ये आर डॅश ऑफ एक्स मिळाला. आपण एक्सची जागा कोणाला द्यायची, आता 2 ला द्यायची. मग इफ यू हॅव टू पुट द एक्स इक्वल टू 2 इन द अबाव इक्वेशन, देअरफॉर आर डॅश ऑफ 2 इक्वल टू एफ डॅश ऑफ जी ऑफ 2 इनटू जी डॅश ऑफ 2. आता जी ऑफ 2 ची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू द गिवन टेबल जी ऑफ 2 इक्वल टू 6 ऑलरेडी गिवन. हे 6 व्हॅल्यू दिलेली आहे जी ऑफ 2 ची 6, आणि जी डॅश ऑफ 2 ची व्हॅल्यू या टेबलमध्ये किती दिलेली आहे 4. हे सगळी गिवन इन्फॉर्मेशन आहे. आणि मग 4 इंटू -4 यू गॉट -16. म्हणजे आर डॅश ऑफ 2 किती मिळाला आपल्याला -16. लक्षात ठेवा हे एक्झाम्पलमध्ये 4 सब क्वेश्चन्स आहेत. मी पहिल्या क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह केलेलं आहे, आणखी एका क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह करतो. प्लीज राईट डाऊन इट. बघा नेक्स्ट काय दिलंय ते बघूया. पहिल्यांदा टेबल महत्वाचं आहे, लक्षात ठेवणं टेबल अतिशय गरजेचं आहे. नंतर दुसरा प्रॉब्लेम असाच दिलेला आहे त्यांनी. ओके, नाउ टू स्टार्ट द सेकंड एक्झाम्पल. इफ आर ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ 3 ऑफ एफ ऑफ एक्स अँड वी वॉन्ट टू फाइंड द आर डॅश ऑफ 4. याची व्हॅल्यू आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायची. हाऊ टू इन्व्हेस्टिगेट, इट इज व्हेरी सिम्पल. मगाच्या सारखंच एक्झाम्पल आहे. बघा आता मी डायरेक्टली आर ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतो. इथं काय दिले, सिन्स आर ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स, हे ऑलरेडी दिलेलं आहे. आता आपल्याला आर डॅश ऑफ 4 काढायचं आहे, बट आर डॅश ऑफ 4 काढत असताना आपल्याला आर डॅश ऑफ एक्स अगोदर माहिती पाहिजे. मग काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आर ऑफ एक्सचं पहिलं डेरिव्हेटिव्ह काय येणार, आर डॅश ऑफ एक्स. नोट इन युअर माइंड, आर ऑफ एक्सचं पहिलं डेरिव्हेटिव्ह आर डॅश ऑफ एक्स. आता जी ऑफ 3 ऑफ प्लस एफ ऑफ एक्स असं आहे, तर ह्याला तुमच्या मनामध्ये 3 प्लस एफ ऑफ एक्सला काय कन्सिडर करायचं, एक्स. म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, जी डॅश ऑफ, नोटिस दॅट जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. आणि आता ज्याला तुम्ही एक्स म्हटलंय त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे बघा एक्स कुणाला म्हटलंय तुम्ही 3 प्लस एफ ऑफ एक्स. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण डी बाय डी एक्स ऑफ काय करूया, फक्त 3 प्लस एफ ऑफ एक्स लिहूया. लक्षात ठेवा ह्यालाच कॉम्पोजिट फंक्शन म्हणतात. जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, जी डॅश ऑफ एक्स, आणि परतच्या एक्सचं 1 असतं. आता इथं एक्सची जागा 3 प्लस एफ ऑफ एक्सने चालवली, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण पुढे लिहिलेलं आहे. मग काय येणार आहे फायनल, आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स इंटू, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ समचा रूल वापरायचा, सम ऑफ द डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ सम म्हणजे काय, सम ऑफ द डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्ह 3चं पण काढायचं आणि एफ ऑफ एक्सचं पण काढायचं, कारण दोघांच्या मध्ये ॲडिशन साईन आहे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 किती आला रे बाळांनो, 0, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स किती आला, एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती असतं, एफ डॅश ऑफ एक्स. लक्षात ठेवा 3चं डेरिव्हेटिव्ह आलं 0, एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आलं एफ डॅश ऑफ एक्स. आता आपण आपल्या प्रॉब्लेमकडे येऊया. मला कुणाची व्हॅल्यू टाकायची आहे, एक्सची जागा पर्टिक्युलर आपण 4 ला द्यायची. म्हणजे इथं थोड्या वेळ सॉरी इथं एक्स होतं पाहिजे ना. आता इथं एक्सची जागा कोणाला द्यायची, 4 ला द्यायची. म्हणजे काय होणार, आर डॅश ऑफ 4. आर डॅश ऑफ 4 का आला, तर इफ आय पुट द एक्स इक्वल टू 4 देन वी गेट जी डॅश ऑफ, काय येणार, जी डॅश ऑफ 3 प्लस एफ डॅश ऑफ 4. नोटिस दॅट g dash of 3 plus f of 4 into
एफ डॅश ऑफ फोर, एफ डॅश ऑफ फोर कुठं जिथं व्हॅल्यू एक्स आहे तिथं आपण 4 लिहिलेलं आहे. का लिहिलेलं आहे? कारण एक्सची जागा आपण 4ला दिलेली आहे. मग काय येणार ह्याचं फायनल आन्सर? आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. एक्स ची व्हॅल्यू 4 च्या राखाण्यामध्ये एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. म्हणून इथं काय झाले 3 इनटू एफ डॅश ऑफ 4 दिलेले आहे. एफ डॅश ऑफ 4 म्हणजे एफ डॅशच्या कॉलम मध्ये 4 असताना त्याची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. म्हणजेच काय झालं इनटू 5. आता बघा इज इक्वल टू जी डॅश ऑफ काय होणार? जी डॅश ऑफ 3 प्लस 3 किती? 6 इनटू 5. आता जी डॅश ऑफ 6 ची परत व्हॅल्यू बघूया. जी डॅशच्या कॉलम मध्ये 6x ची व्हॅल्यू असताना ह्याची व्हॅल्यू 7 दिलेली आहे. म्हणून काय आला आन्सर? 7 इंटू 5 दॅट इज इक्वल टू 35. ही तुमची कोणाची व्हॅल्यू आली? आर डॅश ऑफ 4c. वन्स मोर आय रिपीट इट. प्रॉब्लेम सर्वांच्या लक्षात आलेला आहे. ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढले आर डॅश एक्स आलं. जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स. ज्याला तुम्ही एक्स म्हटला त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह ज्याला एक्स म्हटला त्याचं डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यायचं. हे आहे तसं लिहिलं. 3चं डेरिव्हेटिव्ह 0, एफ ऑफ एक्सचं पहिलं डेरिव्हेटिव्ह येणार एफ डॅश ऑफ एक्स. आता एक्सची जागा जर आपण 4ला दिली तर काय होणार? आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 इंटू एफ डॅश ऑफ 4. नोट इन युअर माइंड आय पुट हिअर एक्स इक्वल टू 4. मग आता ह्याच्यामध्ये जी डॅश ऑफ 3 प्लस एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू द टेबल घेतली. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू टेबलप्रमाणे 3 आलेली आहे आणि ही एफ डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू ह्या टेबलप्रमाणे 5 आलेली आहे. मग जी डॅश ऑफ 6 झालं इंटू 5. बट आय डझंट नो द व्हॅल्यू ऑफ जी डॅश ऑफ 6. मग काय मिळेल मी? जी डॅश ऑफ 6 ची व्हॅल्यू काढताना जी डॅशच्या टेबलच्या कॉलममध्ये पहा. जी डॅश ऑफ 6 व्हॅल्यू किती दिली आहे? 7. 7 इंटू 5 किती झालं? 35. म्हणजे यू गॉट द सोल्युशन आर डॅश ऑफ 4 इज इक्वल टू 35. रिमेनिंग 2 प्रॉब्लेम्स यू सॉल्व युअर सेल्फ. इफ एनी डिफिकल्टी देन यू सेंड मी ऑन व्हॉट्सअप. लक्षात ठेवा अतिशय सोपी एक्सरसाइज आहे. उद्याच्या लेसन्समध्ये आपण पाहूया की डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. पण त्याच्या अगोदर तुम्हाला इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले सगळे नोन असले पाहिजेत. त्याच्यामुळं एक्सरसाइजच्या 1.1च्या खाली जेवढे फॉर्म्युले आहेत डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन ते आपण 1 बाय 1 प्रूफ पण करून देणार आहोत आणि अंडरस्टँड पण करून घेणार आहोत. थँक्यू सो मच.